महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे महायुतीचे सरकार उभे आहे। शेतकऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, मी शेतकऱ्यांना धोका देणार नाही, आमदार तानाजी मुटकुळे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टी वाढीव अनुदानातून वगळल्यामुळे शेतकरी संतप्त होऊन आंदोलन करू लागले। परंतु मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून बोलावून सेनगाव हिंगोली तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आणि तात्काळ दुपारीच अतिवृष्टी बाधित समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। जो GR निघाला आहे तो खोटा नाही, त्यामुळे मी इमानदारीने काम करतो आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव हिंगोली। परवा संध्याकाळी 11 वाजता एक GR माझ्या हातात आला। 9 तारखेचा हिंगोली आणि सेनगाव हे दोन तालुके विशेष पॅकेजमधून वगळले गेले आणि मी लगेच कलेक्टर साहेबांना त्या संदर्भातली माहिती दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा तेवढ्या रात्री मी बोललो। म्हणलं साहेब, आमच्या तालुक्यात दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनच्या शेंगा काही गळाल्या, पुढे नाल्याला पूर आल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचलं होतं। त्यामुळं आपण हे आमचे दोन्ही तालुके जे वगळले गेले ते पुन्हा एकदा आपण घेतल्या जावे अशी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि सकाळी 10च्या आत आदरणीय कलेक्टर साहेबांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आणि त्याचं तसं पत्रसुद्धा शासनाला पाठवलं आणि त्याची कॉपीसुद्धा मला दिली आणि लगेच दुपारपर्यंत आपला GR आला की त्या GRमध्ये हिंगोली आणि सेनगाव तालुका हा वगळणीतून आम्ही काढून टाकला आहे आणि आपल्याला तालुक्याला पुन्हा एकदा GRमध्ये समावेश करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्या GR बिना स्वाक्षरीचा होता असं जे लोक सांगतात तर तानाजी मुटकुळेनं टाकलेलं कुठलंही काम खोटं कधीच होत नाही। का तर मी काय इमानदाराच्या पोटी जन्मलेला माणूस आहे। माझ्या वडिलाच्या संदर्भातली आपल्याला माहिती असेल आणि बेईमानीचं आणि बनवाबनवी मी कधी आयुष्यात केली नाही आणि माझ्या शेतकरी बांधवांना फसवण्याचं तर एवढं महापाप मी कधी करणार नाही। म्हणून माझी विरोधकांना हात जोडून विनंती आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही राजकारण करा, काय करायचं ते, पण आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात खोट्या गोष्टी, खोट्या अफवा पसरू नका। कारण शेतकरी आज हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचं मन हे विचलित झालेलं आहे की आपण आता पुढं काय करणार। आपल्या मुलीचं लग्न या वर्षात होणार आहे, आपली मुलं शाळेत आहेत, आपलं घर पडी झालेलं आहे, याचं काय होईल अशा विवंचनेत आमचा शेतकरी अटकला आहे आणि त्या शेतकऱ्याला धीर देण्याचं काम सर्व पक्ष म्हणून केलं पाहिजे। आमच्या नेते मंडळींनी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला धीर देण्याचं काम केलं पाहिजे। हे आणि हे लोक खोटा GR आहे, त्याच्यावर सहीच नाही। आता आपण सगळ्यांना मी तो GR टाकलेला आहे, म्हणून खोट्या अफवांना बळी पडू नका असं मी कालच सकाळी माझा व्हिडिओ करून पाठवलं होतं। म्हणून मी शेतकरी बांधवांना विनंती करणार आहे की शेतकरी बांधव, आपल्या पाठीशी आमचं भारतीय जनता पार्टीचं, आमचं महायुतीचं सरकार खंबीरपणे उभं आहे। आमच्या शेतकऱ्यांना जे लागल ते देण्याची आमची तयारी आहे। परवात मी पिंपरी गावात गेलो होतो, तिथे गेल्यावर काही तरुण जमा झाले आणि म्हणाले, साहेब आमची गेल्या वर्षीपासून लिंक लाईनची मागणी आहे आणि मी त्यांना तिथं शब्द दिला की आपली लिंक लाईन 2 दिवसात चालू करतो म्हणून आणि आता आम्ही 1 करोड रुपये त्यासाठी मंजूर केलेत। ती लिंक लाईन 1-2 दिवसात चालू होईल, त्याची ऑर्डरसुद्धा कलेक्टर साहेबांना दिलेली आहे। त्यामुळं जे मागील फार वटवृक्ष आहे, आम्ही तो कोणता वृक्ष म्हणता, कल्पवृक्ष आहे। का तर देशात सरकार आमचं आहे, महाराष्ट्रात सरकार आमचं आहे आणि मी तुमचा आमदार आहे। तुमचे सगळे सुख दुःख जाणणारा माणूस तुम्ही आमदार केलेला आहे, त्यामुळं कोणी चिंता करू नये अशी माझी नम्र विनंती आहे।